ही सगळी टोळी गँग आपल्यासोबत आलेली आहे। बच्चे कंपनी काय करायला बाबा इकडे? श्रावणीने नवीन बिझनेस चालू केलेला आहे सुट्ट्यांच्या काळात। तर मित्रांनो नमस्कार, तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये। आणि तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी नाही का परत एकदा गावाकडे आलेलो आहे। आणि गावाकडे येण्याचं कारण असं आहे की मी मागच्या वेळेस गावाकडून जाताना एकटाच गेलो होतो। घरचे माणसं काय आपले आले नव्हते आपल्यासोबत, मी परत त्यांना वापस घ्यायला आलेलो आहे। आणि आज आपण आहोत अंबेजोगाईमध्ये। आणि अंबेजोगाईमध्ये कुठं आहोत आपण? मुकुंदराज या ठिकाणी आपण दर्शनाला आलेलो आहोत। आणि आता मी तुम्हाला सर्वांना दाखवतो आपल्यासोबत कोण कोण आलेलं नाही। तर हे बघा ही सगळी टोळी गँग आपल्यासोबत आलेली आहे। अनुज यांना सगळ्यांना घेऊन आपण मुकुंदराज या ठिकाणी आलेलो आहोत। अंबेजोगाईमध्ये हे एक खूप सुंदर असं प्रेक्षणीय स्थळ आहे मित्रांनो। आणि तुम्हाला इथे पाण्याच्या प्रवाहाचा आवाजसुद्धा दिसेल। हे जे दिसत आहेत ना, पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खूप सुंदर असं मोहक वातावरण निर्मिती असते, या ठिकाणी वातावरण असतं। आणि यांचा खूप अट्टहास चालू होता की आम्हाला आज घेऊन जा तिकडे। लेपर्ड वगैरे असू शकते ना ह्या जंगलात? नसते मग आहे हे इकडं खूपच छान आहे तिकडे पण वाळलाय पूर्ण। बोला ना बोला ना। काय ना धबधबा वगैरे पण आहे इकडे, पण आता पावसाळ्यात यायला पाहिजे, पावसाळ्यामध्ये यायला पाहिजे। मग आज काहून आले तुम्ही? आज आलो असंच थोडस फिरून यावं म्हणलं। तिकडे हे इकडे आपल्याला खालती जायचं आहे। हे बघा ह्या पूर्ण अशा स्टेप्स पायऱ्या आहेत। खाली पाण्याच्या प्रवाहाचा आवाज सुद्धा येतोय। इकडंच आहे का म्हणजे मंदिर पण खाली? हो ते पाणी दिसतंय ना तिकडं। हे पण किती छान पाणी आहे ना, स्वच्छ आहे। आणि मला हे असं खाली ते ओढा कसा असते छोटा, ते आहे का तसं? चला 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 ए चला आता आपण खालती निघालेलो आहोत। खालती दर्शन करूया मस्तपैकी। मागच्या वेळेस एक 2-4 वर्ष आधी आम्ही या ठिकाणी आलो होतो, त्यानंतर आता येण्याचा योग जो आहे तो आलेला आहे। दमाने चला, घरी पडता पडता वाटलं। माहिती आहे का आपल्या बरीच तुम्ही करते सीडी आहे। बच्चे कंपनी काय करायला बाबा इकडे? खाली जाण्याचा प्लॅन आहे त्यांचा। इकडे आता आपण मंदिरात जाऊया। हे बघा दाखवतो ना येताना। हे आहे स्वामी आद्य कवी श्री मुकुंदराज स्वामी यांच्या समाधी स्थळाचं दर्शन आपण या ठिकाणी घेतोय। ज्या पायऱ्या आहेत यावरती नावं दिसतात आपल्याला। अंधार आहे ते।
इथं आहे त्यांच्याबद्दल माहिती. हे पूर्ण माहिती लिहिली आहे. 1900 अनुज वाचून घे चल. हा वाचायचं नाही. चला 3 जण वाचा बरं तुम्ही. हुशार लेकर आहे तुम्ही. चलो वाचो. टास्क दिला यांना वाचायला. ए पाऊस पाहिजे होता. दाखवलं ना. हां हे चिल्ले पार्टी इथं वरती चढली आहे. इकडनं नाही का हे बघा. हे असं इकडून वरती चढले आणि इकडे जाऊन बसले आहे. काय बघून आले तुम्ही खाली? हां कुछ तो बोलो अनुज. हां तर बघा त्या ठिकाणी नाही का उंच डोंगरावरती काही लोक पोरं गेलेले आहेत. झाड तिथं तुटलेलं आहे ते खाली लोटण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ते सुरू असताना या ठिकाणी फोटो सेशन सुरू झालं आहे. हे बघा मयूर आणि अनुज वेगळे इकडे बसले. क्यों भाई क्या चल रहा है? आम्हाला फोटो आवडत नाहीत काढायला. हां हे बघा श्रावणीने नवीन बिझनेस चालू केलेला आहे सुट्ट्यांच्या काळात. फोटोग्राफी. तिच्या आवडी. आता आमच्या घरी सगळ्यात सुंदर फोटो श्रावणी काढते. हो आणि हे बघा हा त्यांचा कर्ज आहे. त्यांचे काढून आण पटकन. तसंच करावं लागेल. चढायला आम्ही सगळे धक्के द्यायला गाडीला. धक्काच द्यावा लागेल. चलते का? होय आम्हाला नाही माझं परवडत. झालंच परवडत नाही आम्हाला. थकून गेले का चढून? एवढंच चढले तर थकले है ना? नाही थकला? जाऊन एकदा. 3 महिला कार्यकर्ते थकलेले आहेत. तिची आज हेअरस्टाईल बघा माऊनी केली. मग काय